शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या जाहिराती प्रकरणी राज नैनी करणार अब्रू नुकसानीचा दावा। चित्रा वाघ यांनी माफी मागावी अशी राज नैनी यांची मागणी। धमक्यांना घाबरू नका, ऊस न्यायला आमच्या खमक्या। अजित पवारांकडून नाव न घेता रोहित पवारांना टोला। पवारांचा मूळ डीएनए फक्त सुप्रिया सुळेंमध्येच। बारामतीची सून विरुद्ध मुलगी वादात, शर्मिला पवारांची उडी। संजय निरुपमा शिवसेनेमध्ये करणार पक्षप्रवेश। ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। आम्ही सांगलीचे वाघ, ठाकरेंसमोर विश्वजित कदमांचं वक्तव्य। वाघ लपून हल्ला करत नाही, समोरून हल्ला करतो। कदमांच्या वक्तव्याचा जयंत पाटील आणि राऊतांकडून समाचार। महायुतीच्या उमेदवारांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। नरेश म्हस्केंनी आणि उज्ज्वल निकम यांनी भरला उमेदवारी अर्ज। यामिनी जाधव, रवींद्र वायकर, हेमंत सवरा दाखल करणार अर्ज। नाशिकमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच बंडखोरी। नाशिकमधून विजय करंजकरांनी भरला पक्ष अर्ज। राजाभाऊ वाजेंच्या उमेदवारीमुळे करंजकर होते नाराज। दिल्लीच्या राजकारणातच राहण्याचा विनोद तावडेंचा निर्धार। राष्ट्रीय राजकारणामध्ये खुश असल्याचं तावडेंचं स्पष्टीकरण। बिग बींच्या कोस्टल रोडवरील ट्विटवरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई। भाजप समर्थकांकडून प्रकल्पाबाबत फडणवीसांचे आभार, तर आदित्य ठाकरेंचा भाजपवर पलटवार। राहुल गांधींनी भरला उमेदवारी अर्ज। राहुल गांधींनी रायबरेलीमधून भरला उमेदवारी अर्ज। मेट्रोच्या तिकिटावर मिळणार 10% सवलत। मतदानाच्या दिवशी मेट्रो तिकिटावर 10% सवलत। मतदारांना प्रोत्साहित करण्यासाठी मेट्रो प्रशासनाचा निर्णय। पंतप्रधान मोदींची 10 मे रोजी नंदुरबारमध्ये प्रचार सभा। हिना गावित यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा। लेकीसाठी आई मैदानात, सुप्रिया सुळेंसाठी आई प्रतिभा पवार प्रचारात, तर सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी बारामतीत महिलांचा मेळावा। बीडमधील अंबाजोगाईमध्ये प्रकाश आंबेडकरांची सभा। कार्यकर्त्यांकडून जोरदार तयारी, तर संध्याकाळी 5 वाजता होणार सभा। सुनेत्रा पवारांसाठी देवेंद्र फडणवीस प्रचाराच्या मैदानात। भिक्राई नगर आणि वारजेमध्ये घेणार प्रचार सभा। अमरावतीच्या खडीमल गावात भीषण पाणी टंचाई। विहिरीवर पाणी भरण्यासाठी तुफान गर्दी। मराठवाड्यातील जलसंकट अधिकच गडद। 961 गावं आणि 334 वाड्यांमध्ये तीव्र पाणी टंचाई। मराठवाड्यात जवळपास 1,500 टँकरनं सध्या पाणी पुरवठा। बनावट वाहन नोंदणी रॅकेटचा नवी मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश। कारवाईत 3 आरटीओ अधिकाऱ्यांसह 9 आरोपींना अटक। 10वी-12वीचा निकाल मे मध्ये होणार जाहीर। 12वीचा निकाल पुढच्या आठवड्यात, तर 10वीचा निकाल शेवटच्या आठवड्यात येण्याची शक्यता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।